नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीचं आहेच. चला जाऊया सिंह राशीकडे. सिंह लग्नाचं भविष्य बघूया. 22 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 सिंह राशीकडे जायचं आहे. रवी हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे जो या राशीचा स्वामी आहे. ओरिजिनल ऊर्जा, प्रकाश, ऊब अशीच ही माणसं असतात ज्यांच्या सान्निध्यावर, ज्यांच्यामध्ये प्रेम करतात त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणी हृदयाची रास आहे. अतिशय परोपकारी आहे, वडिलांची जागा घेणारी आहे, कारण रवी हा वडिलांचा कारक आहे. या राशीच्या उद्योजकांसाठी बघूया. रवी 16 जुलैपर्यंत गुरुबरोबर 12वा आहे. जर काही तब्येतीच्या तक्रारी असतील तर लगेच निवारण करा. 17 ऑगस्टपासून खूप जास्त कामाला लागायचं आहे. चतुर्थाकडे बघणारा गुरु घरातल्या जबाबदाऱ्या वाढवणार आहे. शनी दशमावर बघतोय. आत्तापर्यंत माहीत नव्हती अशी कामं आता समोर येणार आहेत. लग्नी केतू आहे, त्याच्याबरोबर रवी जरा मोठ्या जबाबदाऱ्या आणि त्यामुळे प्रकाशात येणार आहात. पण केतूमुळे कधी नाही असा अलिप्तपणा तुमच्यामध्ये आलेला आहे. स्वतःच्या तब्येतीची मात्र काळजी घ्या. धनस्थानावर शनी बघतोय, शुक्रावर आणि बुधावर पण त्याची दृष्टी आहे, त्यामुळे डोळ्याची काळजी घ्या. आता ह्याच्या पुढे बघणार आहोत नोकरदारांसाठी. स्वकष्टार्जित पैसा सहज बोलून मिळतोय असं वाटेल, पण 5 ऑगस्टपासनं एजन्सीमध्ये असाल तर कम्युनिकेशन स्किल दाखवावं लागेल. 22 ऑगस्टपर्यंत राहूच्या नजरेत होता बुध, आता तो स्वतःच्या बुद्धिमत्तेची चुणूक कामातून दाखवेल. हॉटेल व्यावसायिकांना 1 ऑगस्टपासनं चांगली कमाई होईल. कुटुंबासाठी जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात भावंडांशी संबंध खूप चांगले होतील. गृहिणींना कलाकौशल्याच्या कामामध्ये घरामध्ये पुढाकार घ्याल आणि कौटुंबिक गोष्टीत मंगळाची 4थी दृष्टी, त्याच्यामुळे गृहिणी थोड्या ॲग्रेसिव्ह बनणार आहेत. आपला चिकित्सक स्वभाव आणि हट्ट याने कौटुंबिक गोष्टीमध्ये आपली कामं साध्य करूनच घ्याल. विद्यार्थी वर्ग, मंगळाची दृष्टी आहे 11वी आणि मंगळ 2 ऑगस्टपासून आधी 10वा होतोय. जुलैमध्ये लीडरशिप मिळाली असेल तुमच्या क्षेत्रामध्ये, आता तुम्हाला मित्रमंडळींकडून लाभ होतील. वास्तुयोग, गुरु बघतोय चतुर्थाकडे, घराची नोंदणी करा. कुटुंबस्थानात गुरु आला की घर होईल. परदेश गमनासाठी गुरु व्ययातच आहे, राहू सप्तमामध्ये आहे. प्लेजर ट्रिप करू शकता, पण दशमातल्या शनीची दृष्टी कामाचा व्याप किती ठेवते यावर अवलंबून राहील. आणि दुसऱ्यावर कामं सोडून ट्रिप करणं तुम्हाला तरी मानवणार आहे का? सप्तमेश शनी अष्टमात आहे. उद्योगधंद्यात किंवा एकूणच नात्यात काहीतरी बदल होताना दिसेल. गुरुची अष्टमावरची दृष्टी सासूरवाडीहून लाभ देईल. अधिक महिन्यात झालीच असेल जावयाचा अधिक महिना. 20 ते 40 वयोगटामध्ये तब्येत चांगली राहील, पण जबाबदाऱ्या वाढवणारी कामं करावी लागणार आहेत. प्रमोशन मात्र 2028 शिवाय दिसत नाही. पेशन्स ठेवा, कारण दुसऱ्याच्या चालीने चालणं तुम्हाला पटतच नाही. कुटुंबात मात्र साथ चांगली मिळेल. कला क्षेत्रात काम करत असाल तर नवीन काहीतरी करण्याच्या संधी येणार आहेत.
40 ते 60 वयोगटात सप्तमातला राहू प्रसिद्धी देतो, पण राजकारणात असणाऱ्यांना मात्र हा भूलथापा देतोय काय तपासावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या वागण्याचं तुम्हाला कोडं पडेल. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांसाठी आपल्या कामापुरतं काम ठेवावं किंवा स्वस्थ बसावं असं काहीसं तुम्हाला वाटायला लागेल. खूप काही साहस करायचा विचार आता करायला नको. अष्टमातून शनी जातोय, तो मार्केश आहे. साहसाची गोष्ट आता नकोच. त्यापेक्षा काय मिळालंय ते आठवा. आयुष्यात समाधान शोधावंसं वाटेल. तब्येतीकडे जास्त लक्ष द्याल. अर्थात मुद्दाम सांगावंसं वाटतं की हे गोचर ग्रहांचं भविष्य आहे. त्यात प्रत्येकाच्या कुंडलीत मुळात असलेले ग्रह अगदी वेगळे योगही करत असतील. त्यामुळे प्रत्येकाचं स्पेसिफिक भविष्य बघण्यासाठी तुमची कुंडली मेलवर पाठवा. नक्षत्रांप्रमाणे काय वेगळं आहे हे तुम्हाला दिसेल. आता आपण तुमच्या राशीच्या सगळ्या नक्षत्रांसाठी दिवस कसे ते बघूया. जुलै महिन्यामध्ये 21, 22, 23, 29, 30, 31 जुलै. ऑगस्ट महिन्यामध्ये 1, 2, 7, 8, 9, 10, 13, 14 इतके दिवस, 15 दिवस जवळजवळ तुम्हाला महिन्यातले उत्तम जाणार आहेत. मघा नक्षत्र केतूचं, पूर्वा नक्षत्र शुक्राचं, उत्तरा नक्षत्र रवीचं ही सिंह राशीमधली 3 नक्षत्र. मघा नक्षत्रासाठी कसे आहेत दिवस बघूया. आरोग्यदायी दिवस आहे 13 ऑगस्ट. धनयोगाचा दिवस आहे 29 जुलै, 7 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. गृहसौख्य मिळणार आहे 30 जुलै, 7 ऑगस्ट. कष्टसाध्य यश आहे 22 जुलै, 1 ऑगस्ट, 10 ऑगस्ट. पूर्वा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 13 ऑगस्ट. धनदायी दिवस आहेत 29 जुलै, 7 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. 29 जुलै, 31 जुलै, 9 ऑगस्टला गृहसौख्य मिळणार आहे. कष्टसाध्य यश मिळणार आहे 23 जुलै, 1 ऑगस्ट, 10 ऑगस्ट. उत्तरा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहेत 29 जुलै, 7 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. धनदायी दिवस आहेत 30 जुलै, 7 ऑगस्ट. गृहसौख्य आहे 22 जुलै, 31 जुलै आणि 10 ऑगस्ट. कष्टसाध्य यश आहे 23 जुलै, 1 ऑगस्ट, 10 ऑगस्ट. जेव्हा धनयोगाचे दिवस आहेत असं म्हणतो तेव्हा जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं चांगलं यश मिळतं आणि पैसे मिळतात. कष्टसाध्य यश आहे या दिवसामध्ये तब्येत चांगली ठेवा म्हणजे कष्ट करणं शक्य होईल आणि तेवढे चांगले पैसे मिळतील. गृहसौख्याला कार्यक्रम ठेवा. घरातले सगळ्या लोकांना भेटीगाठी करा. याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. आपण आता ह्यानंतर बघूया की मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हणाली आहे 3 ग्रहांचा केंद्रयोग तो तुमच्या सिंह राशीसाठी कसा आहे. सिंह राशीच्या लोकांना बघतोय आपण. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये धनस्थानातला शुक्र, सिंह राशीसाठी दुसरा शुक्र. सिंह लग्नाच्या कुंडलीत अष्टमातला शनी, सिंह राशीसाठी 8वा शनी. सिंह लग्नाच्या कुंडलीत लाभातला मंगळ, सिंह राशीसाठी 11वा मंगळ म्हणजे लाभात मंगळ. हे काय दाखवतात तर नीच शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी नात्यामध्ये ॲग्रेसिव्ह, शनी प्रेमसंबंधात व्यावहारिक, शुक्राचा विलासीपणावर अंकुश ठेवायला लागणं हे सगळ्यांनाच आहे. ही अतिशय कार्यक्षम रास आहे सिंहरास. मित्रमंडळींमध्ये तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह व्हाल. स्वतःच्या कलात्मकतेला तुमच्या चालना मिळणार आहे. शनी गुरुच्या घरी आहे त्याच्यामुळे तुमच्या कलागुणांच्या शिक्षणासाठी तो अडथळा दाखवणार नाही. पैसा मिळवताना मात्र क्रिएटिव्हिटीला चुकीच्या मार्गाने जाऊ देऊ नका. स्पोर्ट्स वगैरेमध्ये चांगलं यश मिळवाल. शिस्त आणि ऊर्जा याच्यामधूनच कामाची सफलता आहे हे जाणवत राहील. इतकं डिटेल तुम्हाला मी या महिन्याचं भविष्य सांगितलं. कसं वाटलं? पूर्ण भविष्य ऐकलं का? मला कसं वाटलं याबद्दल तुमचे अभिप्राय पाहिजे आहेत. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे तुम्हाला पुढचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय.